विश्ववंदनीय जगद्गुरु महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध सर्वप्रथम यांना त्रिवार अभिवादन। परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्रिवार अभिवादन। या ठिकाणी ग्रंथ पठणाला सुरुवात करतो। तर आजचं प्रकरण आहे आपलं 24व चक्षु विज्ञान व मानव विज्ञान यांचे संबंध कोणते किंवा चक्षु कोणते आणि व मानव या संबंधाचे चक्षु विज्ञान आणि मानव विज्ञान या संबंधाचे याचे संबंध काय आहे। तर या ठिकाणी राजा म्हणाला, बनते जेथे जेथे चक्षु विज्ञान दृष्टी उत्पन्न होते तेथे तेथे मनोविज्ञान विचाराचाही आविष्कार होते काय। म्हणजे जिथं जिथं म्हणतात चक्षु विज्ञान उत्पन्न होते का म्हणतात आणि तिथंच विज्ञानाचेही विचार आविष्कार होतात काय। तर हो महाराज, मनोविज्ञानाचा तो गुणधर्म आहे म्हणतात। मनातलं जे काही विज्ञान असते म्हणतात त्याचा तो एक गुणधर्म आहे म्हणतात। प्रथम मग ते म्हणतात किंवा प्रथम कोणतं उत्पन्न होतो या ठिकाणी म्हणते प्रथम कोणत्या प्रकारचं उत्पन्न होतो, चक्षु उत्पन्न होतो का मनाचं उत्पन्न होतो। प्रथम प्रकारे जे कोणतं आहे ते प्रथम कोणतं उत्पन्न होतं म्हणतात, चक्षु विज्ञान की मनोविज्ञान म्हणतात। म्हणजे चक्षु विज्ञान उत्पन्न होते का मनोविज्ञान उत्पन्न होते म्हणतात। म्हणते म्हणाले, बनते महाराज प्रथम चक्षु विज्ञान नंतर मनोविज्ञान उत्पन्न होते म्हणतात। पहिले कोणतं चक्षुचं विज्ञान उत्पन्न होते म्हणतात, त्यानंतर मनाचं विज्ञान उत्पन्न होते म्हणतात। या ठिकाणी म्हणते म्हणजे चक्षु विज्ञान मनोविज्ञान विज्ञानात हुकूम सोडतो की जेथे जेथे मी असेल तेथे तेथे तू उभा राहा, किंवा मनोविज्ञान चक्षु विज्ञानात म्हणते की जेथे जेथे मी तू राहशील तिथे तिथे मी सुद्धा राहणार। चक्षु विज्ञान म्हणजे डोळ्यांच्या दृष्टीनं पाहिलेलं, मनोविज्ञान म्हणजे मनामध्ये संकल्प झालेला ते विज्ञान आहे ना। आता सर्व गोष्टीला जे काही चालवणारा आहे माणसाचं मनच आहे ना। डोळे पाहिजे फक्त, डोळे काय करते काम, डोळे फक्त पाहण्याचं काम करते, बुरं वाईट डोळे फक्त पाहण्याचं काम करते, पण उत्पन्न कुठून होते सर्वप्रथम माणसाच्या मनामधून उत्पन्न। मनच सर्व काही आहे माणसाचं। 3.5 हाताची काया जे काही सर्व गोष्टी असतील माणसाचे तर काय आहे, माणसाचं मन। माणूस मनामध्ये कोणतीही गोष्ट उत्पन्न करते त्यावेळेला त्याच्या नजरेमध्ये मनामध्ये करते, म्हणजे नंतर बोलण्यामध्ये करते, मग ऐकण्यामध्ये करते, मग पाहण्यामध्ये करते, मग त्वचेनं त्याला करण्याचा तो तत्पर प्रयत्न, तिथपर्यंत काहीच नाही करत। म्हणून मनातलं विज्ञान सर्वप्रथम चक्षु विज्ञान, चक्षु विज्ञानात जेथे राहशील तिथे तिथे मी सुद्धा राहणार असा समजावा ठीक आहे। म्हणून या ठिकाणी म्हणतात किंवा पहिले सर्वप्रथम जे काय आहे ते मनातलं मनोविज्ञान हुकूम सोडते। मनातलं विज्ञान जे आहे की माणसाच्या मनामधलं तो हुकूम सोडते किंवा तुले असं करावं लागत, तुले तसं करावं लागत, तुले अति जावं लागत, तुले तती जावं लागत। चक्षु विज्ञान याने हुकूम सोडू शकत। म्हणून या ठिकाणी तसं सांगितलं जाते, जेथे जेथे मी राहतील ते याचा अर्थ समजावा की काय। नाही महाराज, त्याच्यात असे आपणातील कोणतेही देण्या घेण्याचे व्यवहार नाहीत म्हणतात। म्हणते मग कोणत्या गोष्टीवरून जेथे जेथे चक्षु विज्ञान प्रादुर्त होते तेथे तेथे मनोविज्ञानाचा सुद्धा प्रादुर्भाव होतो काय। म्हणजे या ठिकाणी ते म्हणतात किंवा ज्या गोष्टीवरून इथे समजलं जाते म्हणतात किंवा चक्षु विज्ञान ज्या ठिकाणी स्थापित होते तिथे तिथे मनोविज्ञानाचा पण सुद्धा स्थापित होतो काय। महाराज असे घडण्याचे 4 कारण आहे म्हणतात। असं हे जे काही संकल्प आहे म्हणतात मनोविज्ञानाचा चक्षु विज्ञानाचा एका ठिकाणी एका जागेवर येण्याचा याचा हेतू आहे म्हणतात। असे घडण्याचे 4 प्रकारचे कारण आहे असे ते म्हणतात। 4 प्रकारचे कारण कोणते म्हणतात, मग ते त्या परंपरात उतार आहे, जी परंपरा चालू आलेली असते त्या परंपरात उतार आहे म्हणतात। त्याच्यामध्ये एक म्हणजे सामायिक दरवाजा पण सुद्धा आहे म्हणतात। त्याच्यामध्ये एक परंपरा चालते
त्याच्यामध्ये दुसऱ्या नंबरचा त्याच्यामध्ये एक दरवाजा सुद्धा असतो आहे, त्याच्यामध्ये एक संबंध पण सुद्धा आहे म्हणतात, आणि त्याच्यामध्ये एक संगत गुण पण सुद्धा आहे म्हणतात. अशा 4 प्रकारच्या परंपरा आहे. एक परंपरा आहे म्हणतात जे चालत आलेली एक परंपरा आहे म्हणतात, एक चालत आलेली परंपरा आहे म्हणतात. त्याच्यातच एक सामायिक दरवाजा आहे म्हणतात, त्याच्यामध्ये एक संबंध पण सुद्धा आहे म्हणतात, आणि त्याच्यामध्ये एक संगत गुण पण सुद्धा आहे. असे किती प्रकारचे आहे? 4 प्रकारचे आहेत म्हणतात याच्यामध्ये. तर म्हणते परंपरा उतार असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भवते होते, या गोष्टीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टीमध्ये चक्षु विज्ञानाचा उद्भव होते म्हणतात होतो, तिथे तिथे मनोविज्ञान देखील उद्भवते. हे कसे मी मानावं, मी हे कसे समजावं, कृपया करून मला याचं उदाहरण देऊन तुम्ही समजावून सांगितलं तर बरं होईल म्हणतात, किंवा मला माझ्या लक्षामध्ये ते काही आलं नाही आणि तुम्ही साधं उदाहरण देऊन जर मला सांगताल तर खूप बरं होईल म्हणतात. या ठिकाणी ते म्हणतात महाराज पाऊस पडला असता ते पाणी कुठे जाते, तर पाऊस पडते आता काय उरायला, पाणी उरायला, तो पाऊस कुठे जाते, कुठे जाते म्हणते जिकडे म्हणजे जिकडे जमिनीचा उतार असेल तिकडे तो पाणी वाहून जाते म्हणतात. जिकडे उतार नसला त्या ठिकाणी गड्ड्यामध्ये ते थांबते, आणि जिकडे आता आपण पाण्याचा दांड काढून दिला तिकडे ते पाणी दांडानं किंवा नालीनं त्याच्या हिशोबानं जाते म्हणतात. आणि त्याला पाणी काढायला जाण्यासाठी दांड नसला किंवा गड्डा असला तर ते पाणी काय राहते, साचून त्या ठिकाणी एकाच जागेवर राहते म्हणतात. जिकडे आपण त्याचा दांड काढून दिला म्हणतात तिकडे, आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पाऊस पडला तर ते पाणी कुठे जाईल, ते म्हणतात त्याच्या बाजूने. म्हणजे जमिनीचा उतार जिकडे असला म्हणतात तिकडे तो वाहून जाईल म्हणतात, आणि दुसऱ्या दिवशी तर कंटिन्यू जर पाणी राहायला चालू आणि दुसऱ्या दिवशी जे काही पाणी आहे म्हणतात ते काय म्हणतात, किंवा त्याच्या तिकडेच जाणार म्हणतात, पण त्याच्या थोडेसे बाजूला जाणार म्हणजे त्याच्या बाजूला जाणार आहे म्हणतात. महाराज म्हणजे प्रश्न असा आहे म्हणतात की म्हणजे असा आहे, प्रथम वाहून गेलेली पाणी दुसऱ्या पाण्यात असा हुकूम सोडतो की काय म्हणतात ते, तुम्ही जे काही विचारलं म्हणतात, किंवा चक्षु विज्ञान मनोविज्ञानाला हुकूम सोडते काय, आणि मनोविज्ञान चक्षु विज्ञानाला हुकूम सोडते की काय, तुम्ही ही जी काही संकल्प तुमचा सांगितला म्हणतात, किंवा म्हणून त्या ठिकाणी याच्यावरून पाण्यावरून मी असं उदाहरण तुम्हाला देत आहे की का आता लय मोठं पाणी पहिल्या दिवशी पडलं ते त्या दिशेने गेलं तर दुसरंही पाणी त्यातच मिसळून जाणार आहे ना, त्या दिशेनं जाणार आहे ना. तळ्यामध्ये जर समजा पाणी साचवायचं आपण ठेवलं तर मग ते पाणी त्या पाण्याला येऊ देणार नाही असं काही राहते काय, त्याला त्याच्यामध्ये राहत नाही ना, त्याचा संगम होणारच आहे ना. म्हणून तो त्याला हुकूम नाही सोडत, तू त्याला हुकूम नाही सोडत, एकत्रच व्हावं लागत ना गेल्याच्या नंतर. आणि मन आणि डोळे हे पण एकत्र होऊ शकते ना, मन त्याला सांगते मग डोळे ते करते, डोळे ते पाहते, डोळ्यानं ते पाहिल्याच्या नंतर मग स्पर्श त्याला करते, कानानं ऐकते, मनामध्ये संकल्प होते, मग कानानं ती गोष्ट ऐकते, कानानं ती गोष्ट ऐकल्याच्या नंतर मग तो त्वचेनं करते, स्पर्शानं करते. मग ते या ठिकाणी असंच आहे ना महाराज. आता आपण सांगितल्याप्रमाणे त्या परंपरात उताराचा संबंध असल्यामुळे जेथे चक्षु विज्ञान उद्भवते तेथे मनोविज्ञान सुद्धा अविकृत होते. जेथे चक्षु विज्ञान आहे तेथे मनोविज्ञान आहे, जेथे मनोविज्ञान आहे तेथे चक्षु विज्ञान आहे. म्हणजे एकामेकाचे संगत गुण घेऊन त्यांना एकामेकाच्या संगत गुणेला धारण करून एकामेकामध्ये जॉईन होऊन त्यांना ते करावं लागतं म्हणतात. जसं जुनं पाणी आहे, नवीन पाणी आल्याच्या नंतर ते काय होते, एक संगम होते. जसं म्हणतो ना आपण किंवा नदीचा 3 नदीचा संगम, 4 नदीचा संगम आहे, तो काय होते त्या जुन्या पाण्याला येऊ देत नाही असं थोडी नाही, त्याचा संगम होत द्यावा लागत त्याला, कारण त्यांना त्यांचा सपोर्ट घ्यावा लागते, यांचा सपोर्ट घ्यावा. म्हणजे सर्व गोष्टी काय डिपेंड एकमेकांच्या आधारावर, सर्व गोष्टी कशावर डिपेंड आहेत, एकमेकाच्या आधारावर डिपेंड. म्हणून या ठिकाणी सांगते की बा त्यांना त्या दोन्ही प्रकारच्या अशा गोष्टीचा त्यांना तो संकल्प होता. दोन्ही असल्यामुळे महाराज असे असल्यामुळे दोन्ही सुद्धा त्या ठिकाणी अविरत होतो, दोघांचा पण संगम होतो. बनते त्याच्या सामायिक त्या गोष्टीचा जो सामायिक दरवाजा असल्यामुळे जेथे चक्षु विज्ञान आहे म्हणतात, जेथे चक्षु विज्ञान उद्भवती म्हणतात
तेथे मनोविज्ञान सुद्धा उद्भवतो. हे कसे आहे म्हणजे मन आहे आणि चक्षु आहे, पण हे दोन गोष्टी जेथे आहेत म्हणतात ते कशाला मिसळू शकतात? त्याचं मिसळण्याचं ते उद्भवणार विज्ञान म्हणजे ते एकत्र होण्याचं कारण कसं काय आहे? कृपा करून हे उदाहरण देऊन समजावून सांगता काय? मग या ठिकाणी ते म्हणतात की महाराज एखाद्या राजाच्या सरहद्दीवर म्हणजे एखादा राजा असते त्या राजाच्या सरहद्दीवर असलेल्या शहराचे संरक्षण करण्याचे दृष्टीने त्या शहराभोवती एक मोठा किल्ला बांधलेला असून त्यास मजबूत असा एकच दरवाजा, त्याला मजबूत एकच दरवाजा आहे म्हणतात. आता कोण्या मनुष्याला शहराबाहेर पडवायचे असल्यास कुठून जाईल? या ठिकाणी काय म्हणतात किंवा एक मोठा राजा असतो, राजाच्या सरहद्दीमध्ये खूप मोठं एक शहर असतो, पुरा राज्य असतो आणि त्या राज्याला पूर्ण टोटल कंपाऊंड घेतलेलं असते आणि कंपाऊंड घेतल्याच्या नंतर येण्याचाही दरवाजा आहे आणि जाण्याचाही दरवाजा एकच. येण्याचा दरवाजा तो फक्त त्या राजाच्या हुकुमानुसारच सोडला जाते, आतमध्ये घेतल्या जाते आणि राजाच्या हुकुमानुसार त्याला बाहेर पण सुद्धा सोडल्या जाते म्हणतात. या ठिकाणी त्याच्याच मनुष्याने आणि आता कोणाला जर त्या मजबूत दरवाजामधून जर एकत्र होऊन त्या दरवाजाच्या आता आत कोण्या मनुष्याला शहराबाहेर पडवायचे असले तर कुठून यावं लागेल, कुठून जावं लागेल? म्हणजे त्याच दरवाजाच्या मधून त्याला प्रवेश करावा लागेल म्हणतात. काय म्हणतात? त्या दरवाजामधून बाहेर जावं लागेल, त्याच दरवाजामधून आतमध्ये यावं लागेल. यानंतर दुसरा मनुष्य बाहेर जाऊ इच्छित असेल तर कुठून जाईल? म्हणजे त्याच दरवाजातून. म्हणजे कोणाला जायची इच्छा झाली तर त्याच दरवाजातून आणि कोणाला त्या शहरामध्ये येण्याची जरी इच्छा झाली तर कुठून? त्याच दरवाजातून. म्हणजे एकच आहे ना, शहर असतं, शहराला कंपाऊंड, आपल्या विहाराला कंपाऊंड आहे, आपल्या विहाराला ठीक आहे. मेन गेट लावल्याच्या म्हणजे छोटस ते आपलं गेट जे आहे ते गेट लावल्याच्या नंतर त्याला कुलूप लावल्याच्या नंतर मग कोणतं गेट आहे? आपल्याला मेन गेटच आहे ना, एक मेन गेट आहे. मेन गेट मधूनच येणं जाणं करावं लागेल ना. म्हणून तसं त्या ठिकाणी पण तसं सुद्धा एकच गेट असते, मग त्याच दरवाजातून येणं जाणं करावं लागेल. म्हणून ते म्हणतात महाराज येथे पाहिला की माणूस दुसऱ्या हुकूम करतो की काय? ज्या दरवाजाने मी बाहेर निघेल त्याच दरवाजाने तू पण निघावे किंवा दुसऱ्याने आज्ञा दिले असते की काय? ज्या दरवाजाचे तू बाहेर पडशील त्याच दरवाजाने मी पण बाहेर निघेल म्हणतात. म्हणजे तू ज्या दरवाजाने आतमध्ये येऊ राहिला मी त्या दरवाजाने बाहेर निघू राहिलो, तू ज्या दरवाजाने आतमध्ये येशील त्या दरवाजाने मी बाहेर. म्हणजे एकच दरवाजा आणि हुकूम करून राहिला दरवाजा बाहेर इकून आणि आतमध्ये इकून असं या ठिकाणी त्याचं उदाहरण दिलं. नाही म्हणते त्याच्यात अशा कोणत्याही गोष्टी होत नसतात, परंतु शहराबाहेर जाण्यासाठी किंवा शहरामध्ये येण्यासाठी केवळ एकच दरवाजा असल्यामुळे दोघेही एकाच मार्गाने पडतात. त्या शहराला एकच दरवाजा असल्यामुळे त्या दोघांना एकाच मार्गाने यावं लागेल आणि एकाच मार्गाने जावं लागेल. म्हणून त्यांचा जो काही आहे जाण्याचा हेतू, जो काही त्यांचा येण्याचा जाण्याचा जो काही हेतू आहे म्हणतात एकच मार्ग होतो. म्हणून महाराज चक्षु विज्ञान व मनोविज्ञान दोघांनाही एकच दरवाजा असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान अविकृत होते तेथे तिथे मनोविज्ञानाचा सुद्धा अविकार व्हावा लागतो असे या ठिकाणी त्यांना समजावून सांगितलं. जेथे जेथे चक्षु आहे तेथे तिथे मनोविज्ञान आहे, जेथे जेथे मनोविज्ञान आहे तेथे तिथे म्हणून या दोघांचा दरवाजा एक असल्यामुळे त्या दोघांचा एकच आविष्कार होते म्हणतात. म्हणते सवय असल्यामुळे जेथे जेथे चक्षु विज्ञान अविकृत होते तेथे मनोविज्ञान देखील अविकृत होते. हे कसे काय? कृपा करून उदाहरण देऊन मला समजावून सांगावे. आणि त्या मार्गाने एक बैलगाडी गेली असल्यास दुसरी बैलगाडी कोणत्या मार्गाने जाईल? बैलगाडी म्हणजे त्या काय म्हणतात किंवा महाराज कोणी एका गावाला जाण्याकरिता एकच बैलगाडीचा मार्ग आहे आणि त्या मार्गाने एकच बैलगाडी गेली असल्यास दुसरी बैलगाडी कोणत्या मार्गाने? त्याच मार्गाने येईल ना. एकच रस्ता, एकच गाव, एकच बैलगाडीचा रस्ता, मग ते इकून एक गेले मग तिकून ते येणारी त्याच मार्गाने येणार आहे ना, कारण की त्या गावाला रस्ताच नसल्यामुळे त्यांना काय करावं लागेल? त्याच हे करावं लागेल ना,
त्याच मार्गाचा उपयोग करावा लागेल ना. आता आपल्याला दोन मार्ग असतात समजा, हा मार्ग नसता आपल्याला कुंभारी मार्ग, तर आपल्याला कोणा मार्ग राहत नसतो, मलकापूरच मार्ग. तो कसाही असो कच्चा असो, कसाही असो, ते रेल्वेचं काम चालू असो, कसंही काम चालू, आपल्याला मार्ग कोणता होता एकच होता. आता हा मार्ग आहे म्हणून आपल्या मार्ग पर्याय, आपल्याला पर्याय आहे. आता बाद जातो आपण. त्याला त्या ठिकाणी तर बैलबंडीचा एकच मार्ग होता म्हणून तर त्यांना एकच मार्गाने यावं लागलं. म्हणते ज्या मार्गाने पहिली बैलगाडी गेली म्हणतात त्याच मार्गाने महाराज, त्याच मार्गाने या पहिल्या काय त्या दुसऱ्या बैलगाडीला पण सुद्धा त्याच मार्गाने जावं लागेल असे म्हणतात महाराज. तर काय पहिल्या गाडीवाल्याने दुसऱ्या गाडीवाल्यास आज्ञा दिली होती की काय, की या मार्गाने माझी बैलगाडी जाईल, त्या मार्गाने तुझी बैलगाडी तू घेऊन ये. ते एकमेकाला हुकूम देऊ शकत नाहीत ना, कारण की त्या दुसऱ्याला समजते नाही या गावामध्ये असा समजा हे आहे किंवा एकच रस्ता असल्यामुळे आपल्याला येऊ कारण आपण जाऊ. तो थोडी त्याला थोडी विचारू आपण किंवा तू इवरायला या मार्गाने तर मी पण या मार्गाने जाऊ का दुसरा मार्ग आहे, त्याला काय हुकूम करावा, त्याला माहित असते नाही किंवा याच मार्गाने आपल्याला जावं लागते एकच रस्ता असल्यामुळे. किंवा दुसऱ्या गाडीवाल्याने पहिल्या गाडीवाल्याला आज्ञा दिली की काय तुझी बैलगाडी त्या मार्गाने असून सुद्धा माझी बैलगाडी पण आले मी आले, असं काही नाही. कोणी एकमेकाला ते काही आज्ञा देत नाही, ते आपल्या मनालाच होते, मनालाच होते. जसं मन पाहते, मन संकल्प करते, डोळे पाहते, कान ऐकते, तोंड बोलते आणि हाताने आपण सर्व जे काही पुण्य पाप करायचं आहे ते आपण करतो. या ठिकाणी नाही बनते, त्याच्यामध्ये अशा कोणत्याही झालेल्या गोष्टी नसतात. बैलांना जशी त्याच मार्गाने जाण्याची सवय असल्यामुळे ते एक दुसऱ्याचे अनुकरण करतात. महाराज या उदाहरणाप्रमाणे केवळ सवयीमुळे जेथे जेथे चक्षुविज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञान सुद्धा उद्भवते. भगवान काय म्हणतात त्याच्यामध्ये, म्हणजे ते काय म्हणतात त्याच्यामध्ये की जसं जसं आपण आपल्या मनाला चालवलं तसं तसं आपलं मन ज्या ज्या गोष्टीवर आपलं मन वळते म्हणतात. जशा जशा वाईट सवया लावायच्या असल्या तर आपणच आपलं मन लावू शकते आणि चांगल्या जर सवया लावायच्या असल्या म्हणतात तर ते पण आपल्या मनामध्ये उद्भवते. आपल्या मनामध्येच आपण त्या गोष्टीचा संकल्प करू शकतो, दृढ निश्चय करू शकतो. ह्या जे काही गोष्टी असतील ते आपण आपल्या मनामध्ये करू शकतो. म्हणते संगतीमुळे कसे काय जेथे जेथे चक्षु विज्ञान उद्भवते तेथे तेथे मनोविज्ञान उद्भवते. याचप्रमाणे दुसऱ्या इंद्रियाच्या विज्ञानासह मनोविज्ञान उत्पन्न होते हे सांगावे लागेल. म्हणजे याप्रमाणे म्हणतात किंवा दुसऱ्या प्रकारच्या जे काही इंद्रिय असतात ते विज्ञानासह मनोविज्ञानामध्ये उत्पन्न होणे आणि ते सांगणे लागेल. म्हणजे आपण उत्तम रीतीने मला पटवून दिले, मनोविज्ञानामुळेच वेदना होतात. राजा म्हणते जेथे जेथे मनोविज्ञान उद्भवते तेथे 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 वेदना सुद्धा उद्भवतात. कशा काय म्हणजे जेथे मनोविज्ञान उद्भवलं त्या ठिकाणी वेदना कशा काय उद्भवतात. होय महाराज, जेथे मनोविज्ञान उद्भवते तेथे स्पर्श, वेदना, संज्ञा, संस्कार, वितरक विचार देखील असतात. म्हणजे स्पर्शामुळे होणारे सर्वच धर्म असतात म्हणतात. म्हणून या ठिकाणी स्पर्श काय आहे, वेदना काय आहे, संज्ञा काय आहे, चेतना काय आहे, या सर्व गोष्टी कोण्या गोष्टीमुळे होतात. स्पर्शामुळे होणारे कोणते मग वेदना असतात, स्पर्शाचे लक्षण कोणते, म्हणजे स्पर्शाने होते काय, स्पर्शाचे गुणधर्म काय, स्पर्शाची व्याख्या काय आहे म्हणतात, किंवा स्पर्श केल्याने काय होतं, कोणत्या गोष्टी घडतात. म्हणजे स्पर्शाचे लक्षण म्हणजे स्पर्शाचे लक्षण काय. महाराज शिवणे हे स्पर्शाचे लक्षण आहे म्हणतात. मग ते उदाहरण देऊन मला समजावून सांगत. महाराज दोन मेंढे टक्कर देतात. ज्या वेळेला दोन मेंढरे जे काही मेंढर असतात म्हणतात ते दोन मेंढरे टक्कर देतात. त्यापैकी एका मेंढ्यात चक्षु व दुसऱ्या मेंढ्यात रूप असे समजून या आणि त्यामधल्या झालेल्या टक्करी स्पर्श समजावा लागेल म्हणतात. म्हणजे एकमेकांना ज्या वेळेला त्यांचे शिंगाले शिंग लागतात त्यावेळेला काय होते म्हणतात. ज्या वेळेला एकामध्ये चक्षु होते आणि दुसऱ्यामध्ये रूप उत्पन्न असं होते. म्हणजे एकामध्ये रूप आणि एकामध्ये
चक्षु, म्हणून त्यांना त्यांच्या टकरींना जे काही त्यांची टक्कर होते म्हणतात त्यांना स्पर्श होते. काय होते? एकमेकांना आपण एकमेकाला हात लावला काय होते? स्पर्श होतो. एकमेकांना हात लावले की आपण काय होते? स्पर्श होते. दोरांना समजा एकमेकांसोबत लढाई केली तर त्यांचा एकमेकांना काय होते? स्पर्श होतो. भांडण्यामध्ये काय होते? आपण भांडण केलं तर एकमेकांना स्पर्श होतो असे म्हणतात. आणि म्हणते पुन्हा पुन्हा म्हणते पुन्हा महाराज, कोणी मनुष्य टाळी वाजवितो तेव्हा त्याचा एका हातात म्हणजे एका हातात चक्षु तर दुसऱ्या हातात रूप समजावे. दोन्हीही हाताच्या मिळवण्यात त्याला स्पर्श समजावा लागतो म्हणतात. एका हाताने टाळी वाजवा बरं. एका हाताने कधी टाळी वाजते का? नाही वाजत ना. त्याला काय करावं लागेल? या हाताचा किंवा या हाताचा किंवा या हाताचा, म्हणून हे दोन हातात, या दोन हाताप्रमाणे आपल्याला काय करावं लागेल? जिथपर्यंत आपण असं नाही वाजवू तिथपर्यंत हे वाजणार. म्हणजे यामध्ये काय उत्पन्न होते म्हणतात? यामध्ये स्पर्श समजावा आहे ना. ज्या वेळेला हा हात या हाताला स्पर्शच नाही करेल म्हणजे या हाताच्या जवळच नाही घेईन तर काय होईल? स्पर्श होईल नाही. ज्या वेळेला टाळ्या वाजवू आपण त्या वेळेला काय होईल? स्पर्श होईल. म्हणजे मनामध्ये उत्पन्न होईल काहीतरी की बा एकमेकांना असा स्पर्श झाला आणि आता टाळ्या वाजवाव्या लागतात. पण ते कृपा करून मला उदाहरण देऊन समजावून सांगावे. महाराज, कोणी एक मनुष्य झांज वाजवीत असला म्हणजे एक काहीतरी वाजंत्र वाजवीत असला त्यापैकी एक झांजेला चक्षु तर दुसऱ्या झांजेला रूपाने समजावून सांगतो. झांजातील परंपरांना टाकल्यास स्पर्श होतो म्हणतात. म्हणजे एक जर ते काही खंजेरी असते तो एकच खंजेरी वाजवत आहे. एकच खंजेरी बरोबर नाही वाजत ना. दुसरी खंजेरीचा त्याला स्पर्श बसला ते काय होते? वाजवते. आणि कोणी 7 वाजवते, कोणी 10 वाजवते, कोणी 8 वाजवते, कोणी 2 वाजवते. पण आपण ज्या वेळेला काही डबळ होते त्यालाही काळी लागते ना. एकदम हाताने वाजवण्याचा प्रयत्न करा बरं तुम्ही. हाताने वाजते म्हणा पण त्याला स्पर्श लागतेच ना. जी गोष्ट लागायची आहे त्याला ती गोष्ट लागतेच ना. हाताने वाजू शकते पण ती बरोबर नाही वाजू शकत हाताने. म्हणून एक त्याला जे काही प्रकार आहे खंजेरीच वाजवणार असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ज्याला ज्या गोष्टीचा स्पर्श पाहिजे त्याला त्या गोष्टीचा स्पर्श पाहिजेच म्हणतात. म्हणजे तुमचे कथन अगदी योग्य आहे म्हणतात. वेदनेचे लक्षण स्पर्शाचे लक्षण तुम्ही जे काही सांगितले म्हणते नाते वेदनेचे लक्षण काय असतात? काय बरे? अनुभव करणे हेच वेदनेचं लक्षण आहे म्हणतो. म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की वेदना कशाला म्हणतात आणि वेदनेचं लक्षण कोणतं आहे म्हणतात आणि वेदनेपासून घडते काय म्हणतात. म्हणजे कृपा करून उदाहरण देऊन मला ही गोष्ट समजावून सांगावी. हा माझा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न समजावून सांगा. मग या ठिकाणी ते म्हणतात महाराज, एखाद्याने राजाची सेवा केली असता तो खुश होऊन त्याला मोठे पद दिले. हे पद मिळाल्याच्या नंतर जो यशो आरामात त्याचे जीवन घालवित आहे तेव्हा त्या मनुष्याच्या मनात आले की प्रथम राजाची सेवा केल्यामुळे राजा मला एवढे इनाम देतो, मी एवढे यशो आरामात जीवन जगत आहे म्हणतात. म्हणजे राजाच्या मनामध्ये त्याच्या प्रती भावना उत्पन्न झाली, श्रद्धा उत्पन्न झाली आणि तो तशा प्रकारे ते सेवा करत असताना राजाने मोठं पद दिलं. पद दिल्याच्या नंतर घर बाळ हे ते सर्व गोष्टीचा काही जे काही पुरावाटा असे तो पुरवाटा मग याच्या मनामध्ये येते किंवा जे काही यशो आरामात मी माझं जीवन जगत आहोत ते यशो आरामात जीवन जगण्याचा माझा राजाचे लय मोठे उपकार माझ्यावर आहे. त्याप्रमाणे एखाद्या मनुष्याने आपल्या पुण्य कर्माच्या प्रतापाने मृत्यूनंतर स्वर्ग गतीचा लाभ करून घेतला आहे तो तेथे पाचही काम गुणांचा उत्तम रीतीने उपयोग करीत आहे म्हणतात. जसं तो त्या राजाच्या मुळे खुश झाला म्हणतात तसंच माणसाला माणसाच्या कर्माच्या प्रतापाने त्याचं जीवन जगता येते. मृत्यूच्या नंतरही त्याचा गतीचा जो लाभ होते म्हणतात तर त्याच्या कर्माने आणि त्याच्या 5 गुणांची अशा रीतीने तो होऊ शकतो आणि त्याचाच उपयोग तो करू शकतो. तेव्हा त्याच्या मनामध्ये असा विचार आला की मी पूर्वी पुण्य कार्य केले म्हणूनच या दिव्य अशा 5ही काम गुणांचा उपयोग घेत आहे. तो असा अनुभव करतो. तो त्याच्या कर्मानं अनुभव करतो की मी काहीतरी पूर्व जन्मामध्ये पुण्य केलं म्हणतात म्हणून मला ते सुख प्राप्त झालं. माझ्यामध्ये अडचण नाही येत आहे, माझ्यामध्ये बाधा उत्पन्न नाही होत आहे, माझ्यामध्ये बाधा उत्पन्न नाही होत आहे कोण्या गोष्टीची म्हणतात काय वाटतं त्याला किंवा काहीतरी पुण्य कर्म केले आपण
या ठिकाणी त्याचा हेतू असा म्हणतो महाराज. याप्रमाणे अनुभव करणे हे वेदनेचे लक्षण आहे म्हणतात. जी काही गोष्ट आपल्या मनामध्ये अनुभव त्या गोष्टीचा, कारण की जी गोष्ट आहे ज्या गोष्टीला आपण पाहतच आहोत ते खाऊन नाही पाहिली, त्याचं संबोधून नाही पाहिलं, नवीन व्यक्ती आहे एखादा आपण त्याच्या इकडे पाऊस राहिलो जिथपर्यंत आपण बोलत नाही तिथपर्यंत त्या व्यक्तीचा आपल्याला अनुभव होत नाही. म्हणून या ठिकाणी जिथपर्यंत एखाद्या गोष्टीचा वस्तूचा आपण अनुभव करत नाही तिथपर्यंत त्या गोष्टीचा अनुभव आपल्याला येत नाही म्हणतात महाराज. याप्रमाणे हे वेदनेचे लक्षण आहे म्हणते. आपण उत्तम प्रकारे समजावून सांगितलं. संज्ञेचं लक्षण कोणते म्हणते? संज्ञा म्हणजे लक्षण कोणते? संज्ञाला म्हणजे सांगाल काय? संज्ञा म्हणजे काय महाराज? ओळखणे हे संज्ञेचं लक्षण आहे म्हणतात. जसं कुठेही गेलो आपण, किती वर्षाच्या नंतर आपण कुठेही गेलो आणि आपल्याला आपल्या एखाद्या गावातला व्यक्ती मिळाला, आपण अनवळख्यासारखं केलं तर ते आपलं लक्षण नाहीये म्हणतो, संज्ञेचं लक्षण नाहीये म्हणतो. त्याच्यामध्ये काय आला? आपल्या मनामध्ये अहंकार उत्पन्न झाला. आता कुठे 8-10 वर्षानंतर मी लय मोठा झालो, मी लय मोठं काम करू आलो, माझं लय मोठे पैसे आले, माझं असं आलं, माझं तसं आलं, मी गायले वैकू आले, जाऊ द्या तिकडे अशी नाही जरी वैकी तरी याच्या पुढून जातो, पण असा घुम करीत जातो, फिरून जातो पटकन. ते काय झालं? ते म्हणतात संज्ञेचं लक्षण नाही. मग संज्ञेचं लक्षण कोणतं? अर्बपती, करोडपती, लाखपती, किती मोठे पैसे जरी आले, खजाना जरी आला तरी त्यानं त्याला जर ओळखलं त्याला काय म्हणतात? संज्ञेचं लक्षण म्हणतात. त्या ठिकाणी त्याच्या मनामधला जो काही अहंकार होते असते तो अहंकार नाही राहायचा त्याच्या मनामध्ये. जरी केवढं अशी महाग तरी अहंकार नाही. अहंकार नावाच्या वरच हा ग्रंथ बनलेला आहे. म्हणजे अहंकार म्हणजे कोणाच्या मध्ये आला होता अहंकार? म्हणजे